देवनारच्या पशुवधगृहामध्ये 10 लाखांचा बकरा विक्रीसाठी आणला गेलाय। राजस्थानच्या भिलवाडामधून या बकऱ्याला आणण्यात आलाय। या बकऱ्याचं वजन सुमारे 150 किलो असून या बकऱ्यावर अल्लाहू असं लिहिलेलं आहे। या संदर्भात बकरा मालक गोपाल बिरवा यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। बकरी 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि मुस्लिम बांधव जो आहे तो प्रत्येक जण आपल्या घरी बकरी घेऊन जाऊन ही ईद साजरी करत असतो। आता मी देवनार या वधगृहात आहे, इथं आपण पाहू शकतो हा भला मोठा बकरा विक्रीसाठी उभा आहे। हा जवळपास 150 किलोचा बकरा आहे आणि जर आपण पाहिलं तर सामान्य दुकानात जर आपण बकरीचं मटण किंवा बकऱ्याचं मटण घ्यायला गेलो तर ते 750-800 रुपयाला पडतं। मात्र ह्या बकऱ्याचं मटण किंवा हे बकरा जर तुम्ही खरेदी केला तर ह्याची एक बोटी जवळपास 650 रुपयापर्यंत तुम्हाला पडणारे एवढा महाग हा जो बकरा आहे तो इथं आपल्याला देवनार वधगृहात पाहायला मिळतो। गेले 2 दिवसापासून हा राजस्थानमधून आलेला, राजस्थान भिलवाडा इथून अजूनपर्यंत याला ग्राहक मिळालेला नाहीये। काय नेमकं किती ग्राहक येऊन बघून गेले, याची किंमत एवढी काय आपण जाणून घ्या। त्याचे मालक गोपाल आहेत। सर कहाँ से आए आप? सर भिलवाड़ा जिले से, राजस्थान से। कितने दिन हुए यहाँ पर आके? 2-4 दिन हुए यहाँ आए, देवनार बकरा मंडी मुंबई में। क्या कीमत लगाई आप? हमने इसकी 11 लाख कीमत रखी है। हाँ हाँ, तो मिल पा रहा इतना ग्राहक आ रहे हैं इसे देखने खरीदने? 8 लाख तक ग्राहक लगा चुके हैं। तो आपने दिया नहीं? दिया नहीं, मैंने सोचा 1-2 दिन और रुकते हैं, ऊंचा नीचा करके दे देंगे। 10-11 लाख इतनी कीमत क्यों है आप बताएंगे? ये इसमें अल्लाह लिखा हुआ है, इसमें क्लियर कर दो या 4 मौलाना साहब से क्लियर करवाया था मैंने, तो उन्होंने बताया साहब अलीफ लाम लाम है, उन मौलाना साहब ने बताया था। बिल्कुल उन्होंने बताया क्लियर कट लिखा हुआ है, कोई दिक्कत नहीं है। शनिवारी जो बकरा ईद साजरी केली जाणार आहे ती मोठ्या उत्साहात कुठेतरी साजरी व्हावी यासाठी हे सर्व मुस्लिम बांधव इथं जमत आहेत। मात्र या बकऱ्याला ग्राहक मिळणार का याची उत्सुकता त्याच्या मालकाला लागून राहिलेली आहे। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।